थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, बागेत झाड उगवो वा माळ राणी, बागेत झाड उगवो वा माळ राणी, पक्षी असोत इवले वा सिंह कोणी, पक्षी असोत इवले वा सिंह कोणी, जगण्यास सर्व पुरवी जपणूक रोज, जगण्यास सर्व पुरवी जपणूक रोज, जैसा नवीन जुळला संबंध आज, जैसा नवीन जुळला संबंध आज, तू काळजी करीत का तव माणसांची, तू काळजी करीत का तव माणसांची, संबंध आज जुळला समजून त्यांची, संबंध आज जुळला समजून त्यांची, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु. याची फक्त गेल्या वेळेला सुरुवात आपण केली होती. त्याच्यामध्ये जपणूक, आपण झाडापेडांची ज्यांना आवड असेल, त्यांना कल्पना असेल किंवा ज्यांना ते शक्य असेल व्यवहारामध्ये, कारण आवड असली तरी ते व्यवहारात शक्य असतं असं नाही, पण ज्यांना निदान ते शक्य असेल, त्याने एखादं रोप लावलं तर ते काय करतात याची त्यांना कल्पना असेल. हे सगळं झाडापेडांच्या भाषेत का सांगायचं, तर माणसाच्या भाषेत एकदम पचत नाही म्हणून ते आपल्यावर येतं एकदम. झाडापेडांचं म्हणजे बरं वाटतं समजून घ्यायला, ठीक आहे पाणी घातलं नाही घातलं वाढलं काय झालं अमुक झालं तमुक झालं, असं माणसांचं आपल्या झालं तर असं म्हटलं की तसं काय होतं, म्हणून त्यावेळेला काही तसं सांगायचं नाही. म्हणून सुरुवातीला सगळं हे असं आहे, बागेत झाडं उगवा वा माळा राणी, कुठे असलं तरी सृष्टी त्याची तेवढीच काळजी घेते. तर तसे आपल्या संबंधात जे काही आहे त्याची आपण तशी जपणूक करावी. बरोबर राहणं वेगळं आणि जपणूक करणं वेगळं. बरोबर कायद्यान सुद्धा मनुष्य राहतो, नोकरीन सुद्धा राहतो, मालकी नोकरीत नाही का मनुष्य बरोबर राहत, जर तो काही एकमेकांची जपणूक करतो असं का म्हणता येईल. जपणूक ही स्वतंत्र गोष्ट आहे. तर जे आपल्याला जपण्यासारखं वाटतं त्याच्या बाबतीत करायच्या कृती म्हणजे जपणूक आहे ना. जे आपल्याला जपण्यासारखं वाटतं त्याच्या बाबतीत करायच्या कृती म्हणजे जपणूक आहे. किंवा ह्याच्यासाठी आधी ते आपल्याला जपण्यासारखं वाटतंय की नाही हा प्रश्न आहे. जपण्यासारखंच जर ते वाटलं नाही तर कशाला काळजी करेल मनुष्य. फार मोलाची वस्तू आणलेली असली ते क्रोकरी वगैरे आणतात खास कुठून तरी वगैरे असं, किंवा कोणीतरी मुद्दाम आणलेलं वगैरे त्याने आणलं त्यांच्याबद्दल चांगले मला म्हणायचं, त्याबद्दल काही प्रश्न नाही, कौतुकाने दिला असेल तर ते कसं आपण सारखं अरे थांब जरा हात लावू नको पडेल हे होईल तुला नीट सांभाळता येणार नाही असं आपण लहान मुलांना सांगतो. लहान काय मोठ्यांना सुद्धा सांगतो जरा जपून बरं का, म्हणजे ती भाषा बदली एवढं का तर ते जपायचे. जरा पटलं तर ते फुटेल. तेव्हा माणसाच्या संबंधाचं असं होतं का ह्याच्याशी संबंध आहे आपला का ते आपण तशीच गृहीत धरतो सगळं. ते हे आपल्याला थोडासा फरक यातला लक्षात यावा म्हणून हे जपणुकीचा प्रश्न आलेला आहे. तर आता जपण्यासारखं वाटलं तर जपण्यासारखं त्यात काच आहे, ती नाजूक आहे आणि मोलाची आहे. आपण बरेच काहीतरी खर्च करून ते आणलेलं आहे वस्तू, ती खूप लांबून आणलेली आहे, जपून आणलेली आहे, सगळं पॅकिंग केलेलं आहे, त्याला ते काय गवत घातलेलं आहे, सगळं केलेलं आहे. इतकं करून का आणली तर ती सुखरूप घरी पोचावी, मग ती कुठे ती कोपऱ्यात शोपीस वगैरे सगळं काय ते आपल्या पद्धतीने आपण करतो. तर तसं ते आहे. तर तेवढं त्याची किंमत आपल्याला वाटते तेव्हा मनुष्य जपायला तयार होतो. जपायचं केव्हा, ज्यावेळेला त्याची किंमत तशी वाटेल तेव्हा माणसाची किंमत तशी वाटेल तेव्हा जपण्याचा प्रश्न उत्तरेल.
माणूस कोण आहे याच्याशी संबंध नाही. तो नोकर असेल, तो कदाचित घरातला मनुष्य असेल, तो मुलगा असेल, काय वडील असतील, कोण असेल ते असेल, ही जपणुकीचा संबंध उरला नाही म्हणजे वृद्धाश्रम असतोच की. फार गंभीर म्हटलं तरी गोष्ट दुसऱ्या बाजूने. मग ते का होतं तर जपणूक करण्यासारखं त्याच्यात काय वाटत नाही. मग घरात जपणूक आपण नाही का, ते घरात वस्तू ह्या झाल्या म्हणजे टाकून देतो मनुष्य, काय असं वाटतं माणसाला. हे जसं करतो मनुष्य तसंच थोड्याफार फरकाने तसं सगळीकडे माणसांच्या बद्दल चालू आहे. याची कुठेतरी जर जाणीव झाली तर का सगळं बिघडतं, का होतं आणि आनंद कुठे जातो याची कल्पना आपल्याला बरोबर येईल. त्याच्यासाठी त्याची किंमत आहे ती लक्षात आली तर ते आपल्या सगळं लक्षात येतं. तर हे व्हायला काय व्हावं लागेल तर आपल्याकडे अशी संस्कृती नाही. गेल्या वेळेला आपल्याला मी शेवटी असं म्हटलं होतं की जपणूक करणं ही एक गोष्ट आहे, पण अलीकडे वापर करणं ही एक गोष्ट झाली आहे. खरं जपणूक करणं माणसाच्या बाबतीत आपण विचार करू क्षणभर. ते निसर्गाचं वगैरे ठीक आहे, ते तर आपलं चालूच आहे, तोच त्याच पार्श्वभूमीवर सगळं चाललेलं आहे. पण तरी सुद्धा वापर करण्याची संस्कृती आहे, अशी परिस्थिती आलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा वापर करा, यूज अँड थ्रो. नुसतं यूज सुद्धा नाही, यूज आणि ठेवा तरी निदान. यूज मग थ्रो. वडिलांनी एकदा काहीतरी नावावर केलं की थ्रो असं आहे. यूज अँड थ्रो म्हणजे गंमत पडत नाही, प्रत्यक्षात तसं आहे. मग काळजीने हे होतं. आणि आता तर काय सुप्रीम कोर्टाने काल निकाल दिला ना, गिफ्टेड टू ए सन कॅनॉट बी टेकन बॅक असं काहीतरी म्हणतात बाबा. आता सध्याची तरी बातमी अशी आहे की तुम्हाला ते मागे सुद्धा घेता येणार नाही असं काहीतरी रुलिंग दिलेलं आहे. आता ते पुढे त्याचं काय व्हायचं ते होईलच पुढे उलटं सुलटं. तर ते असं आहे. तर तसं ते यूज आहे, बरोबर आहे, मान्य आहे, प्रत्येकाला उपयुक्तता आहे, त्यानुसार त्याच्यासाठीच तो जन्माला आलेला आहे. आपणही तसेच जन्माला आलेले आहोत. आपल्याला कोणीतरी यूज अँड थ्रो केलं म्हणजे कसं वाटतं, तसंच दुसऱ्याचं आहे. एवढं लक्षात आलं तरी जपणूक आणि किंमतीची गोष्ट लक्षात येईल काय ती. इथे तर आपण जपणुकीचं बद्दल बोलतो, बाहेर वापराबद्दल चाललंय. यातला फरक लक्षात यावा. आपल्याकडे माणसाची, सृष्टीची आणि सृष्टीकर्त्याची जपणूक करण्याची संस्कृती आहे. माणसाची जपणूक करण्याची संस्कृती आहे, निसर्गाची किंवा सृष्टीची जपणूक करण्याची. म्हणून झाडाला सुद्धा पाणी घातल्याशिवाय, तुळशीला पाणी घातल्याशिवाय जेवीत नाही. हा काय प्रकार आहे? काय थोड्या वेळानं घातलं तर चालत नाही का? पण एक जपणुकीचा भाग आहे. ते आपल्या दारातलं झाड आहे, ते असेल आणि काय असेल तर त्याला पाणी घातल्याशिवाय. मग मला सांगा, घरातल्या माणसाला जेवलास का विचारल्याशिवाय तो जेवायला बसेल का? आले की जेवायला बसतात. आपण बघितले, बोलावलं की बस. तो बाजूचा बसलाय का नाही, किंवा त्याचं व्हायचं आहे का, एवढं सुद्धा का राहत नाही? तर त्याचं कारण मुळात जपणुकीचा विषयच नाही. जर असं होतं त्याचं मूळ कारण जपणुकीचं आपल्या डोक्यात कुठे नाही, म्हणून असं होतं. आणि दुसरी गोष्ट की मनुष्य गृहीत धरतो सगळ्या गोष्टी. कृष्णमूर्ती म्हणायचे की आपण गृहीत धरू नका संबंध कधी. आपण घरात आता आपण सगळी प्रापंचिकच माणसं आहोत, त्यामुळे सांगायला काय हरकत नाही. पण बायको नवीन घरी आली, जपणूक असते माणसाची, बरोबर आहे, स्वाभाविक आहे. 10 वर्षानंतर जपणूक राहते का विचार? जपणुकीची दृष्टी असते का? काय करायचा प्रश्न नाहीये. पण जेवली का, खाली का, आवडले का, अमकं का, बाहेर जाऊया का, इथे बसूया का, तिथे बसूया का, सगळं जपणूक का? तर जपणुकीमध्ये हे सगळं येतं. एकदा त्याची किंमत आहे म्हणल्यानंतर त्या माणसाच्या सगळ्या आवडी निवडी सगळं बघावं लागतं माणसाला. तर हे जपणुकीचं जे असतं, पुढे नंतर बायको आहेच हे गृहीतच धरलं असतं. त्यामुळे ती वागणार, ती करणार, ती काय ते मत असणार, सगळं गृहीतच धरलं. तसं सगळं गृहीत धरलं जातं. गृहीत धरलं की जपणूक उरत नाही, मग व्यवहार उरतात, मग सगळं काय जे उरतं ते आता काय न बोललं तरी चालेल, तर ते सगळं उरतं, यापेक्षा काही नाही. मग हे असं का होतं तर तिथली जपणूक जाते. तर जपणुकीची भावना टिकवता येणं हे माणसाचं काम आहे. जपणुकीची भावना टिकवता येते की त्या माणसाची मतं अशी आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे, एक मोठं तत्व आहे, ते पण जाता जाता सांगून ठेवतो. आपल्याला काही फार त्रास द्यायचा विचार नाही माझा, पण तरी सुद्धा थोडंसं त्रास होतो की जपणुकीमध्ये काळाच्या पलीकडे जाण्याचं सामर्थ्य आहे. काळाच्या पलीकडे जाणं म्हणजे जपणूक करणं आहे. आता काळाच्या पलीकडे कोणत्या अर्थाने? समर्थ म्हणले, आपण पद म्हणतो की काळ घालू पायातळी. ते काय आहे तर काल माणूस असा होता, याचा अर्थ तो आज असाच असेल असं नाही. टेक्निकली काय तुम्हाला माहिती आहे ते मान्य आहे, पण तरी सुद्धा आज एखादा समजा माझी एक चूक झाली आणि समजा आपण आज गाठ पडला, तर कालची चूक झाली हे मला मान्य आहे, पण आज मी चूक करण्याच्या मनस्थितीत नाहीये, मी चांगलं वागण्याच्या मनस्थितीत आहे असं गृहीत धरा. तुम्ही ते नाही विचारात घेतलं तर, आणि कालच्या चुकीची शिक्षा आज मला दिली तर मला चालते का? तर मला ती चालत नाही. मला असं वाटतं की ठीक आहे, माझ्या लक्षात आलं आता ते, आता मी बरोबर वागावं असं मला वाटतंय, तर मी बरोबर वागू शकतो असं तुम्ही गृहीत धरावं असं मला वाटतं. अनेक माणसं कालच जगत असतात, आज जगतच नाहीत. हा फार मोठा म्हणजे तत्वाचा भाग आहे, म्हणून मी फक्त उल्लेख केला आधी एवढ्यासाठी की हा तत्वाचा भाग आहे. मनुष्य आज, आता हे सगळे आपण आजच जगतो की तसा विचार केला तर, पण किती लोक मनाने आज जगतायत?
इथे असले तर इथे जगतात असं नाही, घरी जगत असतात तिकडे. मग की नाही, घरातलं आठवतं, ते आठवतं, काय करू लावायचं आठवतं, काय आठवेल ते खेळ सांगता येतं, तो कुठेतरी दुसरीकडे जगत असतो. तर तसे ते काल परवा तेरवा आमके त्यांना आम्ही चांगलं ओळखतो वगैरे, ते तिथं असतात, तिथं कुठेतरी असतात. अहो ते कुठलं चांगलं ओळखतं ते आज बदलले, त्यांचं काहीतरी काय असेल ते, काय ठेवण बदलली, विचार बदलले, स्वभाव बदलले, आपले नाही का बदलले, तसे त्यांचे पण बदलले. जे काय बदललं आहे ते लक्षात घेणं म्हणजे काळ मागे टाकणं. तुम्ही फक्त वर्तमानात राहणं. कृष्णमूर्तींचं जे वर्तमानात राहा म्हणतात ते हे की त्यात राहता यावं यासाठी हा, म्हणून हे जपणुकीचं एकदा तत्व आलं की आपल्याला हा विचार करावा लागतो. आज सुद्धा संबंध गृहीत धरता येत नाही. गृहीत धरणं म्हणजे काळाच्या तावडीत सापडणं. गृहीत धरलेलं आहे, घरातलं आहे मनुष्य म्हणजे ते गृहीत धरलेलं आहे, ते मनाप्रमाणे वागणार, ते तुम्ही सांगितलेलं ऐकणार, ते आज नाही ऐकणार असं त्याचं म्हणणं असलं तर मग काय होतं ते आपण बघतोच की. आणि होतच तसं. त्यांनी काल ऐकलं म्हणजे आज ऐकावं असं काही नाही. आज समजा तुमचं म्हणणं पटलं नसेल किंवा बरोबर नसेल, काय त्यांचं एकमत नसेल त्याबद्दल, काय असेल ते असेल, किंवा त्यांचे विचार बदलले असेल, तर आज मला त्याचा विचार करावा लागेल की मला असं आज करावं असं की असेल वाटतंय, काय खरेदी करायची असेल, काय व्यवहार करायचा असेल तर तो करावा असं वाटतंय. काल बोलणं झालं होतं बरोबर आहे, पण आज ते करायचंय प्रत्यक्ष, आज असं करावं असं वाटतंय, तर काय करावं हे आज विचारण्याची गरज आहे. ते 4 वर्षापूर्वी विचारलं तेव्हा आपलं बोलणं झालं होतं तसं ते होतं वगैरे, तेव्हा असेल. आज विचारण्याची गरज असते. हे जपणुकीत मोडतं. म्हणजे त्या माणसाला वाटतं की ठीक आहे, आजपर्यंत जे काही मी बदललेले आहे त्याचा ह्यांनी विचारात घेतलेला आहे. हे म्हटलं की माणसाला स्वतःला बरं वाटतं, तर मग ते त्याला दुसऱ्यालाच नाही का बरं वाटणार, तर त्याच्याकडून नाही का आपली अपेक्षा असणार. या दृष्टीनं थोडंसं जपणुकीकडे बघितलं तर बरं होईल. जुना आला की संबंध गृहीत धरला जातो, तेवढा आपण गृहीत धरू नये. आणि जी काळजी, साध्या भाषेमध्ये जरी म्हटलं तरी जी काळजी आपण दुसऱ्याकडून अपेक्षित करतो, जी आपल्यातले बदल दुसऱ्यांनी गृहीत धरावे असं आपण अपेक्षित करतो, तर तेच दुसऱ्याच्या बाबतीत करणं म्हणजे जपणूक झाली त्याची. तर ते त्यासाठी त्या माणसाला जपण्यासारखा तो आहे असं वाटलं पाहिजे. इथून सुरुवात आहे आपली. तर त्यामुळे तसं सृष्टीमध्ये एवढासा पक्षी प्राणी असला तरी आणि सिंहासारखा कोणी सामर्थ्यशील असला तरी त्याची जपणूकच करते ते. त्याला कधी उघड्यावर टाकीत नाही, त्याला कधी दुर्लक्षित करीत नाही, काय नाही. पण माणसांच्यात असं कितीतरी होतं, म्हणून या जपणुकी नाही राहिल्या हे सगळं होतं. म्हणून रोजची जपणूक असं यात काल म्हणलं होतं. आता आजचा शेवटचा ही पाहू पद आणि जाऊ. खरं सोनच बघितलं नसेल तर त्याला खरं आणि नकली यातला फरक कळेल का, असं माझा एक आपला साधा प्रश्न आपल्याला आहे. की ज्यांनी खरं कधी बघितलंच नसेल तर त्याला खरं नकली मधलं कसं कळावं. तर नकलीच्या जगात वावरल्यामुळे, खरं कधी न पाहिल्यामुळे कृत्रिम आणि खरा आनंद ह्याच्यामधला फरक कळत नाही. असं आनंद किती कृत्रिम असतात आणि किती खरे असतात आणि खरे कसे असू शकतात याची कल्पनाच येत नाही. म्हणूनच मनुष्य कृत्रिम आनंदाच्या मागे लागतो. तेव्हा
जगात दोन्ही असणार. आपण असं गृहीत धरू नका की जगामध्ये फक्त खराच आनंद असेल, जगामध्ये कृत्रिम आनंद पण असेल, कृत्रिम आनंदाचं काही स्थानही असेल. पण आपण ओळखून असू की कृत्रिम कोणता आहे आणि खरा कोणता आहे, आणि कृत्रिमाचं स्थान किती आणि खऱ्याचं स्थान किती, कृत्रिमाची किंमत किती आणि खऱ्याची किंमत किती, आणि किती काय बाळगावं आणि किती काय बाळगू नये, कशाच्या मागे लागावं आणि कशाच्या लागू नये, हे आपल्याला ठरवता यायचं स्वातंत्र्य आहे. तेवढी बुद्धिमत्ता आहे, तेवढं आकलन आहे. तर ह्याच्यासाठी कृत्रिम आणि खऱ्यामधला फरक आपल्यासमोर असावा. जगात दोन्ही असणार, ते दोन्ही राहतीलच, पण आपण मात्र बदलू शकू. कृत्रिम आनंदही जगामध्ये राहतील. पूर्वी कृत्रिम आनंदाचं कदाचित प्रमाण कमी होतं म्हणा थोडंसं, आता ते वाढलं आणखी. म्हणजे घरातच त्या बेडरूमवर त्याला स्टार चिकटवून स्टार बेडरूम, त्याच्यापेक्षा जाऊन गच्चीत बघा, झोपा निवांत, वर बघा आकाशात, बरोबर काय आनंद आहे. ते धाडच नसलं म्हणजे मग घरातच स्टार लावायचं. नाही तर व्हिडिओ घे, तो पळवतोय ती गाडी, त्याच्यापेक्षा एक सायकल चालवलीच तर बरं होईल असं मला वाटतं. कृत्रिम आनंद म्हणजे काय आहे गंमत, की ते पडद्यावर पळवतोय तो, आणि आता मी जिंकतो, आता मी जिंकतो, आता मी जिंकतो, काय त्याचं ते मुलाचं चाललेलं असतं. त्याच्यापेक्षा 2 उड्या कोलांट्या जरी मारल्या तिथं जाऊन मैदानावर, तरी त्याच्यापेक्षा जास्त खरा आनंद त्याच्यामध्ये आहे की नाही. मला खरं आणि कृत्रिम काहीतरी थोडंसं आपल्यासमोर असावं. मग तेच जर हात जर याला जर तारे बसवून बसलेला आहे त्याच्या बेडरूम मध्ये, तर काय त्याला जगाच्या आनंदाची खऱ्या कल्पना येणार मला सांगा. काय निदान रविवार काय त्याला वर्किंग डेज लागत नाही, तर रात्रीच जायचं आकाशात, हो की नाही. त्याला काय वर्किंग डेज त्याचा काही दिवस काय घालवावा लागतो त्याला. रात्रीच तो दिवा घालवणार तेव्हा ते काय ते पेटणार, काय ते दिसणार वाटतं त्या भिंतीवर असं म्हणतात अलीकडे. सगळं आपलं ऐकून सांगतो आम्ही, पण असं सगळं दिसतं म्हणजे. मग आता हे दिसण्यापेक्षा ते आकाशात जे मांडलेलं आहे त्याची जर व्याप्ती आपल्याला कळली, ते फेकून दिलं म्हणजे फेकून असं, त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी नक्की दुसऱ्या कशाला तरी खर्च करेल तो. पण हे नाही करणार. हे काय करायचं, त्याच्यापेक्षा जाऊन येतो तासभर, अगदी काही नसलं, अगदी मैदानात जाऊन झोपताना आलं त्याला, त्यावेळेस मैदानात सुद्धा झोपता येत तुला, आता काय नसली करायची, पण निदान एवढं तरी नक्की आहे त्याच्या बिल्डिंगला गच्च्या आहेत, टेरेस तरी आहे की नाही निदान. तर ते टेरेसवर जाऊन झोपला आडवा, निदान तर वर आकाश दिसेल एवढी अजून तरी दिसते नशिबाने. काय अजून तिथं अजून काय आलं नाही बांधकामावर, तोपर्यंतच बघा असं. हे आपलं कुठं जाईल काय सांगता येत नाही. तर आज ह्या परिस्थितीत निदान गच्चीत जाऊन पडला तर वर दिसेल की काय खरोखर स्टार्स, व्हॉट आर रिअल स्टार्स, ते कळेल ना काहीतरी. ते काय चौचौकन करून चिकटवून उपयोग होणार त्याचा, पण ते करतो मनुष्य, काय करतो हे सगळं असं आहे. आणि ती गाडी पळवतो आणि तो जिंकतो त्याच्यात, ती रेस तो जिंकतो. मग ह्यात एवढा स्पीड होता, त्यात तेवढा स्पीड होता. अरे का बाबा, त्याच्यापेक्षा 2 पॅडल मार, सायकल चालवून बघ काय होते. ते धडपडलं खर्चटलं एकदा तर बरं होईल, एक विद्या तरी येईल हाताशी, होय की नाही. मग काय विद्या येणार हाताशी, होय की नाही. त्या असं सगळं कृत्रिम म्हणजे किती कृत्रिम. पाहुण्यांच्याकडे जायची सोय राहिली नाही, आपण अनेकदा बघितलं असेल. म्हणजे आमच्या नव्हे हा म्हणत नाही, पुन्हा कोणतरी असेल, कोणाचे तरी पाहुणे कोणी असं समजा फार. ते गेले तर तुमची किंमतच नाही त्याला, त्याच्यात ते सिरियलची वेळ झाली की तो अस्वस्थ झालेला असतो. एकदा केव्हा हे जातात, आणि केव्हा मी माझं ते लावतो, काय त्याची सासू असेल किंवा असेल, नाही तर काय असेल ते असेल, त्याचं काय असेल ते असेल, ते काय बाळ असू दे, माया असू दे, काय असेल ते असू दे, त्याचं ते त्याला चैन नाही पडत. असं कोण नाही का जपाची वेळ झाली नाही एकदा पाहुणा जातो कारण जपाला बसतो का, नाही का. तो ते गेल्यानंतर करता येईल. तर आता त्याच्यात कृत्रिम पडद्यावरच पैसे घेऊन जगलेलं जीवन, माणसं त्या कृत्रिम पडद्यावरच्या जीवन प्रत्यक्ष जगतात, आणि इकडे डोळ्यात पाणी, असं सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात, मग असं कसं झालं, त्याने असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे होतं ते. एक त्याच्यापेक्षा छान पैकी चक्कर मारून जर असं मोकळ्या ह्याच्यात जर वातावरणात एखाद्या माळावर, तर ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळाला असता. पण बिचारे समोर असू ते नकली खरं काहीतरी असलं तर मग कृत्रिम काय जे त्याची काय कल्पना आपल्याला येत नाही, म्हणून हे सगळं करावं लागतं. त्याच्यावरून आठवलं, मोबाईल घेऊन बसतो मुलं, तासन तास त्या गेममध्ये असतं. अजय काम बाबा की काय त्यातून त्यांना ते मिळत असेल कोणा ठोक, पण त्यांना कोण सांगणार नसेल, त्यांना कोणी हे दाखवला नसेल आनंद. त्याचे वडील तर त्याला कधी बोटात धरून घेऊन गेले असतील झाडाखाली, किंवा दाखवला असेल एखादा समुद्र, किंवा काय जर आकाश दाखवला असेल, किंवा झाडं बिडं दाखवली असतील, कशी फुलं जगतात, कशी आकाराला येतात, हे सगळं दाखवलं असतं. तो ते बघत बसणार तो, आणि हे काय कचड्याचं खेळणं आहे टाकून देईल. म्हणजे अशा तऱ्हेचं व्हायला ते कुठेतरी त्यात खरं नकली काय ते आलं पाहिजे ना समोर, आणि त्यात जाऊन बघितलं पाहिजे ना की काय होतं. एखादा मनुष्य शांतपणे नदीच्या काठावर जर एक अर्धा तास नुसता बसला, ध्यान करायची गरजच नाही त्याला, ध्यानाने जो मिळणार त्याच्यापेक्षा आनंद त्याला मिळेल.
नुसता शांतपणे तिकडे बोलतो, काही करायचं नाही, फक्त ती कशी राहते तेवढं बघायचं, कुठून आली बघायचं, बाजूला काय तिच्यामुळे वाटलं बघायचं, काय नुसतं निरीक्षण आहे. काही आपल्याला त्यात करायचं नाहीये, इतकं ते मांडलेलं आहे सगळं सृष्टीमध्ये, अक्षरशः मांडून ठेवलेलं आहे, पण खरा आनंद नाही. आणि त्यामुळे हे कृत्रिम आनंद, आणि त्या पोटी मग आता ते मिळायला पाहिजे म्हणून मग इकडे पळायचं आणि तो पैसा, आणि मग त्याच्यासाठी ते पाहिजे सगळं. कुठं ते एकदा कृत्रिम आनंदाकडे गेलं, त्या नदीत काय म्हणजे अजून तरी नाहीयेत बाबा चार्जेस तिथे काठी येऊन बसण्याला वगैरे, आता काही ठिकाणी असतील कदाचित, पण त्या जर काठी एखाद्या नदीच्या जाऊन बसायचं असलं तर अजून तर काही चार्जेस लागत नाही, म्हणजे त्याच्यासाठी जास्त राबावं लागत नाही, बाबा तिथे पैसा मिळाला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला एक कसं यातलं काहीतरी करायला, एखादा गेम घ्यायला लागेल, एखादा टीव्ही घ्यायला लागेल, वीज लागेल, हे लागेल, तिथे जाऊन बसला शांतपणे तर काही लागणार नाही. खरा आनंद खरोखर स्वस्त आहे, त्याची किंमत नाही, असं होतं ना. स्वस्त आहे ते, महाग असलं की किंमत वाटली त्याची, असं आहे. तर तसं काहीतरी झालंय चुकीचं म्हणून हे घोटाळा झालेला आहे, तर त्याला खरा आनंद कळू दे, म्हणजे हे सगळे वेळ येणार नाही असं वाटतं, म्हणून आपल्यासमोर ठेवलं. आणि खरा परमार्थ आहे हा या खऱ्या आनंदासाठी जगण्यात आहे. आणि खरं जर त्याचा शेवट असेल तर लिहिलेलंच आहे इथे की आनंद रूप असता मी तुझं पाशी. खरोखरच या सगळ्या बाहेरच्या सृष्टीपेक्षा सुद्धा माणसाच्या स्वरूपामध्ये आनंद भरलेला आहे, याची कल्पना येतात ते सत्पुरुष. पण हे खरं नकली काही नाही कळलं, दोन्ही राहणार. मी म्हटलं सुरुवातीला आपल्याला खरं नकली मधलं काही कळतच नसलं म्हणजे आत्महत्या आणि समाधी याच्यातला फरक कळत नाही माणसाला. एकदम वरचं उदाहरण सांगतो, म्हणजे एकदम खालची नाही सांगत, एकदम वरची सांगतो. ज्ञानेश्वरांनी आत्महत्या केली म्हणतात, काय म्हणा यांच्या बुद्धिमत्ता माऊली तुम्ही क्षमा करा, पण काय म्हणावं याला, म्हणजे ह्यातलं खरं नकली काय कळतच नाही, कारण त्यांची झेप कुठं याची कल्पनाच येत नाही. आणि म्हणून हे सगळं असं होतं. म्हणजे खऱ्यातलं काय कळलं नाही, आनंद रूप असता मी तुझं पाशी हे जर नाहीच कळलं तर मनुष्य हे कुठले तरी करत बसतो, आयुष्य जातं आणि हे सगळं कळत नाही. म्हणून हे सगळं सांगायचे वेळ ते की ज्याला माणसाची नाही किंमत ओळखता आली, खरेपणाची नाही ओळखता आली, आनंदाची किंमत नाही ओळखता आली, त्याला कुठली देवाची किंमत कळेल आणि कशी कळू शकेल. हे टप्पे नाहीत का त्याला पुढे जाण्याचे. माणसाला जर माणूस सांभाळता आला, जपणूक करता आली, तर कधीतरी त्याला परमेश्वराची जपणूक करता येण्याची शक्यता आहे, ओळखण्याची शक्यता आहे. तर त्याला माणूसच नाही जपता आला, त्याला निसर्ग नाही जपता आला. दारातलं वाळलेलं झाड ज्याला दिसतंय आणि जो स्वतः पाणी पिऊ शकतो तो माणूस त्याच्या खालीच आहे, माणूस नाही अजून. ते पाणी जर त्याला मिळाल्याशिवाय त्याला प्यावंसं वाटतंय, तिथेच त्याच्या परमार्थाचं सगळं अडचण आहे. ते जर त्याला कळलं तर कदाचित देवळात जायला लागणारच नाही त्याला. ते झाडाचे दारात जे वाळतंय त्याला पाणी घातलं त्याला कसं येतं ते पहा आपण, की कसं त्या झाड तरतरून येतं आणि त्याला ते संजीवन कसं मिळतं हे त्यांनी पाहिलं असेल, त्याला कल्पना असेल की त्याला पाणी घातलं तर काय होतं आणि किती सुंदर निसर्ग त्याचं फुल आपल्यासमोर ठेवतो. हे ज्याला कळलेलं आहे त्याला वेगळ्या परमेश्वराकडे सुद्धा जायची गरज लागत नाही. ते इथेच दिसतं त्याला काय आहे ते संजीवन. इथे जे म्हटलंय काय सर्जन वगैरे सगळं जे म्हटलंय ते काय सर्जन चालू आहे याची कल्पना त्याला समोर येते, कशाला बाकीची गोष्ट. म्हणजे मूळ माणूस व निसर्ग आणि मग त्याचं म्हणून म्हटलं सर्वेश्वर नंतर किंवा सृष्टिकर्ता नंतर निदान माणूस आपण तिथपर्यंत आलो. त्याच्याही खाली अजून पशुसृष्टी आहे, तिला सुद्धा जगवणारे आणि तिचा पासून आनंद घेत राहणारे स्वरूप नाही असं. त्याच्याही पलीकडे माणसाचे, आपण तर माणसाचं निदान बोलतो कारण सगळं आता प्रश्न आपले आहेत सगळे, तर त्यासाठी निदान तेवढंच आहे. मग त्याचं कशातून आलेलं आहे त्याचे हे सगळे संदेश आहे. म्हणून आपल्यासमोर ठेवले निदान कृत्रिम आणि खरं याच्यातला जरी फरक कळला तरी आनंदातला काहीतरी आपला कष्ट त्यासाठी जे करतो आहोत ते खऱ्या आनंदाकडे जातील. आणि खऱ्या आनंदाला जसं सात्विकतेनं जगायला खूप कमी पैसा लागतो, खोट्या पद्धतीने जगायचं असेल तर खूप पैसा लागतो, तिकडे खूप लागतो. खऱ्या आनंद जगायचा असेल तर अत्यंत कमी पैशात लागतात, क्षमा करा. खऱ्या आनंदात जर जगायचं असेल, सात्विकतेनं जगायचं असेल तर खूप कमी पैसा लागतो अत्यंत, आणि काही लागत नाही त्याला. काय शरीराची गरज आहे ती आपल्याला माहिती आहे, तेवढं त्याला आमटी भाकरी दिलं तर भागतं माणसाचं. जिथं जास्त झालं तिथं सगळा घोटाळा आहे, अस्वास्थ्य आहे, असमाधान आहे, सगळं ते का होतं तर ते जास्त आहे म्हणून होतं. आणि ते जास्त का लागतं माणसाला तर त्याला असं वाटतं की हे कृत्रिम आनंद मिळवल्याशिवाय मला भागणार नाही, तिथेच आनंद आहे आणि ते महाग असतात मग त्याच्यासाठी पाहावं लागतं. असं सगळं गणित झालेलं आहे. ते शेवटचे सर्वात उत्तर आहे ते आनंदाच्या गणितावर आहे. ते आपल्यासमोर येईल, आपण विचार करणारे आता सांगावं असं नाही, पण तरी सुद्धा शेवटी जे प्राप्त झालं ते आपल्यासमोर ठेवलं. आता शेवटचं फक्त आपल्याला ही नम्र प्रार्थना करतो आणि हा सृष्टी संदेशाचे चित्रमास त्यांनी पार पडून घेतला आणि आपल्याला हा चौथ्या महिन्याचा शेवटचा शनिवार त्यांच्या कृपेने पाहायला मिळाला.
त्यांची बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो सर्व संतांच्या बद्दल आणि सृष्टीबद्दल. तेवढी करूया आणि मग संबंध संदेशांचं एकदा शांतपणे वाचन करू. आणखीन काही वेगळा परमार्थ करण्याची गरज नाही. अनेकांना असं वाटतं की परमार्थ म्हणजे काय आहे, की देवपूजा, ते आमकन तमकन जवपण माळा हे ते सगळं आहे, ते सगळं आहे, पण एवढं म्हणजेच परमार्थ नाही. घरातला माणूस सुद्धा तोच आहे, देवच आहे. घरातला माणूस सुद्धा आपल्याला दिलं परमेश्वराने. आपण कोणाची ज्याची श्रद्धा असेल त्याची त्याच्यावर. समजा महाराजांची श्रद्धा आहे, आपण महाराजांची श्रद्धा गृहीत धरून बोलतो, आणि काय कोणाचे स्वामी असतील, गुरु असतील, काय देव असेल, तर त्यांनी तो घरातला माणूस दिले, ही जपणूक करायची ती मला त्याची करायची आहे. अशासाठी तो जगला की त्याचे सगळं अंतर्याम बदलायला सुरुवात होते आणि मग त्यालाच आनंद गवसतो. काय कुठं जायची गरज लागत नाही काय. म्हणजे परमार्थ म्हणजे केवळ तिथे आहे असं समजण्याचं कारण नाही. तो संबंध सृष्टीमध्ये मांडून ठेवलेला आहे, तो सर्व माणसांच्या मध्ये मांडून ठेवलेला आहे आणि उच्चतर जीवन कसं जगता येईल याची फक्त इथे रूपरेषा कळते. ते प्रत्यक्ष जगणं म्हणजे खरा परमार्थ आहे. खरा परमार्थ हा पुस्तकात नाहीये. म्हणजे हे म्हणायचे, गुरुदेव म्हणायचे ना की त्या उष्ट्या पत्रावळी आहे तेवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे काय आता याच्यापेक्षा स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे त्यांनी काय त्या ग्रंथाला हे दिलं असेल ते कळतं आपल्याला. म्हणजे ज्यांचे ग्रंथावर एवढं हे आहे किंवा स्वतः ग्रंथनिर्मिती ज्यांनी केलेली आहे अलौकिक अशा स्वरूपाची, ही सगळी मंडळी अशी आहेत, पण तरी सुद्धा उष्टीपत्रावर म्हणले की साध्या भाषेत म्हणलेले आहे. आपल्याला स्वतःला जेवण करावं लागेल, आपल्याला स्वतःला अन्न शिजवावं लागेल, ते जेवावं लागेल, तेव्हा खरा आनंद मिळेल. गीतेमध्ये उत्तर आहे, बरोबरच आहे, पण ते गीतेमध्ये तयार उत्तर आहे, ते अर्जुनासाठी होतं. माझं उत्तर मला शोधायला लागेल, कारण मी कोणत्या प्रकारचा अर्जुन आहे तो कदाचित तिथे नसेल. आज मी अर्जुन जो आहे तो कसा आहे ते शोधावं लागेल आणि त्यानुसार त्याचं उत्तर शोधावं लागेल, तेव्हा हे मिळेल. उद्या आता ज्ञानेश्वरी आहे त्यावेळेला कदाचित त्याचा अधिक विचार आपल्याला होईल. पण हे परमार्थ म्हणजे अनेकांना असं प्रश्न पडण्याची शक्यता आहे. 2-3 प्रश्न याच्या संदर्भात पडतात, ते फक्त सांगतो आणि आपण आपल्या म्हणण्याला सुरुवात करूया. तर हे असे प्रश्न पडतात की हे आपण परमार्थ शिकतोय आणि हे सृष्टीतलं काय आहे चाललेलं आहे. सृष्टी हा जिवंत परमार्थ आहे, परमेश्वरानं मांडलेला जिवंत परमार्थ म्हणजे सृष्टी. तेव्हा आता तिथे जाऊन शिकावं म्हणून दत्ताच्या गुरूंचा उल्लेख केला. 24 पैकी 20 गुरु सृष्टीतले, दगड दोंडे अमकं तमकं काय पाणी नदी असं तसं हे त्यांना समजू शकतं. तर आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो, निदान समोर ठेवतो, आपण पादुका वगैरे ठेवतो, नमस्कार करतो. म्हणजे काय, त्यांचा जाण्याचा मार्ग, पादुका एवढं काय महत्व आलेलं आहे, तर त्यांना त्यांचा जाण्याचा मार्ग कळतो. त्यामुळे पावलांनी मनुष्य जातो. तर तो कसा गेला, कुठे गेला, कोणत्या मार्गाने गेला हे कळायला पावलं उपयोगी पडतात. म्हणून पावलांचं एवढं महात्म्य आहे. ह्याच्यापेक्षा काय असायचं. तर ते आहे ते, आणि त्यात ती जमिनीवर म्हणजे आमच्या जवळ असतात असं वाटतं. ते आभाळात कुठे गेले ते कळत नाही. म्हणून मस्तकाचा स्पर्श नाही, पावलाचा स्पर्श आहे. तेवढ्यासाठी की तेवढंच एक माझ्या जवळ सापडण्यासारखं महापुरुषांचं आहे किंवा संतांचं आहे. तर त्यामुळे त्याचं महत्व एवढं आहे. तर आता हे दत्तगुरूंचं झालं, तर दत्तगुरूंची पावलं ओळखावीत आपण. त्याची 20 मधली ही 20 पावलं निसर्गात आहेत. त्यावरनं कळतं की कसे, म्हणून तो गुरूंचे गुरु अशी परिस्थिती आहे. तर ही या स्थितीला जायला निसर्ग उपयोगी पडत असेल तर आपल्याला सुद्धा निसर्गातून सगळा परमार्थ शिकणं शक्य आहे. ते निसर्गात मांडलेलं आहे, ज्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी ह्या फक्त दिशा आहेत. ही दिशा अशा थोड्याच संपतात, त्या काय अशा 10 दिशा नाही ठरलेल्या. असंख्य दिशा आहेत, जिथे जाईल तिथे त्याला शिकता येईल. तर किती शिकायचं, शिकणाऱ्याच्या कृतीवर अवलंबून आहे. शिष्य प्रज्ञा बली अशी सांगितलं ना, शिष्य प्रज्ञा बली अशी आहे. शिकणारा कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. शिकण्याचं सगळं मांडून ठेवलेलं आहे. तर ते व्हावं. दुसरी गोष्ट, ते परमार्थाचा भाग आहे हे लक्षात राहावं आपल्या. आणि ते माणसाला अंमलात आणायला निसर्गाने ज्या पद्धतीनं अंमलात आणलेलं आहे त्यामधून पद्धती शिकता येते. ते उघड जरी असलं तरी तिची पद्धत कशी आहे, ते फुल वाढवण्याची असो, त्या सृष्टीचक्रातला त्रास सहन करण्याची असो, नाही तर आणि काही असो, ती पद्धत कशी आहे तिचंच एक छोटं मॉडेल माझ्याकडे आहे. ते मॅक्रो म्हणतात तशी परिस्थिती आहे आपली. एक छोटंसं मॉडेल माझ्याजवळ दिलेलं आहे शरीराच्या रूपाने. तिथे एक मोठं प्रचंड विशाल काय शरीर आहे असं समज. तिथे जे व्यवहार चालू आहेत तसं इथे चालू आहे. तर त्यामुळे तिथल्या व्यवहारावरून ते मोठं आहे, त्यामुळे आपल्याला तिथे बघून शिकता येतं. इथलं आपल्याला चटकन शिकता येत नाही, जवळ पडतं. तर्कशास्त्रामध्ये जे दोष सांगितले, तर्कदोष, त्याच्यामध्ये 8 दोष आहेत. त्याच्यामधला पहिला दोष अतिसामिप्य आहे. खूप जवळ असण्याने माणसाला कळत नाही स्वतः असं म्हणतात. आपण आता ज्ञानेश्वरीची जी प्रार्थना म्हणतो त्याच्यात काय आहे, पासीचं असं तर अन्न दिसे वस्तूच्या जवळ असलं. साधं जरी पेन, मागे मी आपल्याला उदाहरण सांगितलं होतं की पेन जरी असलं तरी सुद्धा इतक्या अंतरावर धरलं तर हे पेन नाही सांगता येईल. इथं धरलं डोळ्याला, आधी लागेल याची भीती वाटेल पहिला, आणि त्याच्यानंतर ते काय आहे हे सांगता येणार नाही, कारण ते अति समीप आहे, अति जवळ आहे. तसं आपल्या जवळ जे आहे ते निसर्गाची सगळी यंत्रणा आपल्या जवळ पण एक छोट्या स्वरूपात आहेच. तीच जरी अभ्यासली तरी कळतं की निसर्ग काय करेल ते खूप मोठ्या प्रमाणात आहे.
दोन मध्ये फरक नाहीच आहे. फक्त एवढंच आहे की हे खूप जवळ आहे, त्यामुळे शिकायला कदाचित अवघड जाईल, म्हणून बाहेर जाऊन शिकावं. ते मोठे झाडं पेडं मांडं सगळं मांडामांड मोठी केलेली आहे, चटकन कळू शकते. आणि मग आपले छोटे तपशील ते चित्र सुद्धा आपण तयार करतात, तेव्हा सुद्धा ते सोपं कसं पडतं. आता लक्ष्मण चित्र काढतात, आपण सगळं वाचलं असेल, ऐकलं असेल, तर ते त्यांचा कॅनव्हास एवढा मोठा असतो आणि त्याच्यावर व्यंगचित्र रेखाटलं जातं. मग त्याचं छोटं करून आपण जे पाहतो ते सगळे तपशील आणि स्पष्ट अशा स्वरूपात तिथे येतात. त्यांना सुद्धा ते मोठं चित्र काढावं लागतं. तसं हे मोठं चित्र आहे सृष्टीचं काढलं. तिथून शिकलं तर आपल्याकडचं चित्र आपलं रेखीव तयार होतं बरोबर. तर होऊ शकेल यासाठी हे प्रयत्न म्हणून ही सृष्टीकडे आपण गेलो. हा त्यातला शिकण्याचा आणखीन एक मार्ग होता. बोधपाठाच्या रूपाने आपण एक शिकलो, आता सृष्टीच्या रूपाने शिकलो. आता ह्याच्यापेक्षा काय शिकायचं राहिलं, हेच खरं. कारण आता सृष्टीच सगळंच आहे, आपण सृष्टीचे भाग आहोत, त्यामुळे काही प्रश्नच नाही. तर असं हे आहे 27वा अभंग म्हणूया. आणि ते झालं की पहिल्यापासून सर्व अभंग आणि सृष्टीची आरती म्हणू, आणि आपण सर्वांनी आरती म्हणणं हे आणि सृष्टीचं संदेशाचं वाचन करणं हेच आपलं नेहमीप्रमाणे प्रकाशन करूया. श्रेष्ठत्व शिकण्यास सर्व निधले सर्वेश्वराने, शिकण्यास सर्व निधले सर्वेश्वराने, सृष्टीत मांडून किती मोठ्या मनाने, सृष्टीत मांडून किती मोठ्या मनाने, संदेश स्पंदन सदा सृष्टीत होती, संदेश स्पंदन सदा सृष्टीत होई, जे अल्प बुद्धी शिकले ते दीन देई, जे अल्प बुद्धी शिकले ते दीन देई, करत्यास प्रार्थित तसे माणसास, करत्यास प्रार्थित तसे माणसास, न्यूनाधिका क्षमावे ही नम्र आस, न्यूनाधिका क्षमावे ही नम्र आस, माझ्यातले नवले माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु. सद्गुरुनाथ महाराज की जय, भगसंदन की जय, सृष्टी माता की जय. माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवहे नाहीच किंतु, बुद्धी विवेक किती हे स्थल काल भान, खरा तुझकडे तो देव कोण, विध्वंस दुःख तरीही किती जीवनात, वाटे विषाद म्हणून हे शब्द येत, माझे विषाद म्हणून हे शब्द येत, कोठे कधी मम कसा आरंभ झाला, कोठे कधी मम कसा आरंभ झाला, विस्तार कोठवरी आहे पसरला, विस्तार कोठवरी आहे पसरला, लागेल अंत कधी नागवसेल माप, लागेल अंत कधी नागवसेल माप, तू पाहशील जरी हे माझे स्वरूप, तू पाहशील जरी
मला कुठूनही मिळणार काही, नसता मला कुठूनही मिळणार काही. प्रेमे तयास नित मी जगवीत राही, प्रेमे तयास नित मी जगवीत राही. स्वार्थास जपत जगण्यात व जन्म जाई, स्वार्थास जपत जगण्यात
जन्मोनपत श्री मम श्रेष्ठ स्थानी निघते नदी स्वकुळ अनुघरते तेजोनी साई विरोध श्रम परिदे जीवनास साई विरोध श्रम परिदे जीवनास निस्वार्थ जगुन मिळते ती सागरास निस्वार्थ जगुन मिळते ती सागरास ना त्याग ना कृती नसे ना ध्येय आच काठी जगून मनुजा का कोरडाच काठी जगून मनुजा का कोरडाच माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच पाणी मुळे टिपून ते खोडास देती पाणी मुळे टिपून ते खोडास देती शेंड्यास पान तरी ते जलतेथ नेती शेंड्यास पान तरी ते जलतेथ नेती निर्लोभ मूळ किती ते नयनान दिसते सृष्टी जगून जगवी आनंद देते सृष्टी जगून जगवी आनंद देते समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई समृद्ध माणूस तरी दुसऱ्यान देई लोभी विपन्न अवघे दुःखात नेई लोभी विपन्न अवघे दुःखात नेई माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष एका स्थळी असून जे कर्तव्य दक्ष छाया फळे सुमन ही देतात वृक्ष छाया फळे सुमन ही देतात वृक्ष झाले स्वमार्ग तरीही नदी देत सारे झाले स्वमार्ग तरीही नदी देत सारे तो सूर्य जीव जगवी आहे तिथून रे तो सूर्य जीव जगवी आहे तिथून रे काहिंड तोस जगती करण्या भल्याचे काहिंड तोस जगती करण्या भल्याचे स्थायी स्वधर्म जगता जित हो जगाचे स्थायी स्वधर्म जगता हित हो जगाचे माझ्यातले नवल हे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु बीजे कुठून कसली देव
करीतचा कर्तव्य ते माझ्यातले नवले रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु झाडे किती कसती या भूमीवरती कष्टा अपार करुणी मी वाढवीती पुष्पे फळे धरत मग घेते कुणी ते फळे धरत मग घेते कुणी ते कोणी जरी न नेता मी त्यागते ते कर्तृत्व पूर्ण घडता आपुले न उरते निधल्या कुणा फळ खरा आनंद देते माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व श्रेष्ठत्व भूमी जलात पुरवी सर्वास माया भूमी जलात पुरवी सर्वास माया आभाळ होत धरिते सर्वास छाया मी तेज वायू पुरवी सर्वा जगाया कर्मे अखंड करीते आनंद द्याया पाही किती जगविषी दुसऱ्यास प्रेमे दुसऱ्या जीवा जगविण्या किती होत कर्मे माझ्यातले नवल हे रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु भूमी सपाट असू दे की डोंगराळ वाकोरडा दिसत सो विस्तीर्ण माळ ओठेही खोल खणता पाणी जिवंत
उमलती दैवी सुगंध सकळा ती देत जाती ना सांगती कधी कुणा कोठे न फिरती या रंग गंध कळती ते धाव घेती सत्कार्य सद्गुण सदा मिळवीत जावे प्रौढी प्रचार कसले तू का करावे माझ्यातले नवले रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु या टेकडीवरी जरा ये तू चढूनी या टेकडीवरी जरा ये तू चढूनी पाहिठे फुलत जे पाही न कोणी वाराही वाहत उन्हे पडतात येथे पाहीन कौतुक करी कोणी न जेथे मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा मनुजा तुला किती हवी स्तुती वा प्रशंसा परिपक्व तू असून रे भगवंत अंशा माझ्यातले नवले रे माणसा तू श्रेष्ठत्व थोरतव हे नाहीच किंतु शोषित पर्वत उभे या उष्ण ज्वाळा झाडे उभी कितीक या शोषित धारा शोषित सृष्टी अवघी अति थंड वारे हे सृष्टी चक्र फिरण्या शोषित सारे अस्वस्थ किंचित तुला कधी त्रास होता करण्यात सहन सगळे ये मर्म आता माझ्यातले नवले रे माणसा तू झाडे असोत झुडपे वेली असोत पुरात पूर्ण घडण्या करतात कष्ट उंचात उंच बनण्यावरी धाव घेती जे पान फूल फळते
चैतन्य नाही, खाणीत भूमीवरती पडूनीच राही, खाणीत भूमीवरती पडूनीच राही, सोशी कधी कुणी तयाचे घाव देई, सोशी कधी कुणी तयाचे घाव देई, त्यातून चेतन पाहतो देव होई, त्यातून चेतन पाहतो देव होई, तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव, तू श्रेष्ठ त्यात तुझला घडवीत देव, हा देव तू न होशी बदली स्वभाव, हा देव तू न होशी बदली स्वभाव, माझ्यातले नवले माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, ते सागरास फिरुनी आभाळ पाणी, ते सागरास फिरुनी आभाळ पाणी, जमिनीस वृक्ष शमवी छाया धरोनी, जमिनीस वृक्ष शमवी छाया धरोनी, पुष्पे सुगंध फिरुनी सृष्टी सदेती, पुष्पे सुगंध फिरुनी सृष्टी सदेती, घेती जरी सकळ हे परतोनी देती, घेती जरी सकळ हे परतोनी देती, रे मानवा प्रतिदिनी घेतोसी आहे, रे मानवा प्रतिदिनी घेतोसी आहे, देशी फिरून किती ते शोधून पाहे, देशी फिरून किती ते शोधून पाहे, माझ्यातले नवले माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, ये होत वादळ कधी खवळो समुद्र, ये होत वादळ कधी खवळो समुद्र, वणव्यात तांडव करो कधी मृत्यू रुद्र, वणव्यात तांडव करो कधी मृत्यू रुद्र, नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास, नेमे सकाळ फिरुनी करी स्वागतास, येथे उमेद सकळा नवजीवनास, येथे उमेद सकळा नवजीवनास, रे तू किती विवेकी ते तूच पाही, रे तू किती विवेकी ते तूच पाही, नैराश्य मरगळ तुझ्या काजीवनी, नैराश्य मरगळ तुझ्या काजीवनी, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोरतवले नाहीच किंतु, दिसते कुणी जड तसे काही सचेत, दिसते कुणी जड तसे काही सचेत, कोणी म्हणत असती माझ्यात भेद, कोणी म्हणत असती माझ्यात भेद, दुःखा सुखात जड चेतन जोडले रे, दुःखा सुखात जड चेतन जोडले रे, अस्तित्व एक सगळे हे जाण तू रे, अस्तित्व एक सगळे
सगळी ध्यानात घेई, ही सृष्टी एक सगळी ध्यानात घेई, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, तो सूर्य थोर जगवी जगी सर्व जीवा, तो सूर्य थोर जगवी जगी सर्व जीवा, पाणी जमीन करीती उपकार सर्वा, पाणी जमीन करीती उपकार सर्वा, तारे कितीक ग्रह हे भ्रमणी राहात, तारे कितीक ग्रह हे भ्रमणी राहात, राखून तोल जपती नित अंतरास, राखून तोल जपती नित अंतरास, दूरस्थ निकट तुझ रे लागे रहावे, दूरस्थ निकट तुझ रे लागे रहावे, कर्तव्य नित्य करुणी गतिशील व्हावे, कर्तव्य नित्य करुणी गतिशील व्हावे, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, माझ्यात फूल अवघे बनते नवीन, माझ्यात फूल अवघे बनते नवीन, पानात रेष रचिते प्रतिभा जपून, पानात रेष रचिते प्रतिभा जपून, झाडा समान न करी मी झाड दुसरे, झाडा समान न करी मी झाड दुसरे, वैविध्य आणि नवता मम जीवनी रे, वैविध्य आणि नवता मम जीवनी रे, ते ठरीव जगशी तू बद्ध होशी, ते ठरीव जगशी तू बद्ध होशी, आनंद नावरतसे कायंत्र होशी, आनंद नावरतसे कायंत्र होशी, माझ्यातले नवल हे रे माणसा तू, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व चोरतव हे नाहीच किंतु, मोरात नर्तन असे पशुमंत्र गाती, मोरात नर्तन असे पशुमंत्र गाती, ध्यानस्थ पर्वत कडे झाडे ही होती, ध्यानस्थ पर्वत कडे झाडे ही होती, पुष्पात आरती करी बघवेल माय, पुष्पात आरती करी बघवेल माय, कर
जगण्यास सर्व पूर्वी जपणू करोज जैसा नवीन जुळला संबंध आज तू काळजी करीत का तव माणसांची संबंध आज जुळला समजून त्यांची येथे असो दगड वा पाचू कुठेही येथे असो दगड वा पाचू कुठेही सगळे खरे विमल हे नकली न काही आनंद सर्जन इथे पाही कुठेही निर्मूल्य प्रेम इथले प्रभूची कृपाही आनंद कृत्रिम की प्रार्थित तसे अन्मानसास कर्त्यास प्रार्थित तसे अन्मानसास न्यूनाधिका क्षमावेही नम्र आस न्यूनाधिका क्षमावेही नम्र आस माझ्या मुले नवले माणसा श्रेष्ठत्व तोडवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोडवले नाहीच किंतु श्रेष्ठत्व तोडवले नाहीच सृष्टी माय तुझला मी हो वाळू आरती तुझला हो वाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती सृष्टी माय तुझला मी हो वाळू आरती तुझला हो वाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती सूक्ष्म रूप तो देव तुझ्यातून प्रगटे या जगती वाटे प्रगटे या जगती पर्वत झाडे वेली पुष्पे मनोगते गाती रुजोत त्यातील अधोरेखिते जनी मनी चित्ती अमुच्या जनी मनी चित्ती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती सृष्टी माय तुझला मी हो वाळू आरती तुझला हो वाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती निसर्ग तू तो तूच प्रकृती एक रूप होशी अवघे एक रूप होशी तुझला कळते वळते ते कळते आम्हासी संवादातून बोध घेऊन होऊ दे प्रगती आमची होऊ दे प्रगती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती सृष्टी माय तुझला मी हो वाळू आरती तुझला हो वाळू आरती संदेशांचे चिंतन घडण्याते शुद्धमती सृष्टीमाता सद्गुरुनाथ महाराज की सब संतन की याच प्रकाशनाच्या संदर्भातले दोन उल्लेख राहिले. एक मैथिलीच्या अक्षरजुळणीचा राहिला, त्याबद्दल आभारी आहे. ती आता एकदा नजरेखालून गेल्यानंतर
आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे असं कळलं. काही अडचण नाही आली. आणि दुसरं हे आपल्याला सवलतीत मिळावा हा जो उद्देश होता, त्यासाठी कुलकर्णी सरांनी सहकार्य केलं, त्यांचा उल्लेख करायचा हा एक आपल्या पुढच्या या दृष्टीनं महत्त्वाचा भाग म्हणून तोही करतो. आणि एक आशीर्वादाचा अभंग सर्वांसाठी म्हणतो. आपण सर्वजण होतात म्हणून हा चातुर्मास झाला. आणि त्यामुळे हे सगळे संदेश आपल्याला चिंतन करता आले, त्याच्यावर मनन करता आलं, आणि आज हे म्हणता आलं. हा दिवस आपल्या सर्वांच्यामुळे दिसला. आपल्या सर्वांना आपण आशीर्वाद प्रभंग म्हणूया आणि मग पुढचं जो काम आहे अजून 5 मिनिटाचं ते करूया. अखंड संतती संपत्ती तुम्हा सोजय प्राप्ती, अखंड संतती संपत्ती तुम्हा सोजय प्राप्ती, सदा घडो भगवत भक्ती मनी असो हो विरक्ती, सदा घडो भगवत भक्ती मनी असो हो विरक्ती, ऐसे वांछिता हे मन कृपा करील रघुनंदन, ऐसे वांछिता हे मन कृपा करील रघुनंदन, दीनदासाचे हे शब्द आज तुम्हा आशीर्वाद, दीनदासाचे हे शब्द आज तुम्हा आशीर्वाद, आज तुम्हा आशीर्वाद, आज तुम्हा आशीर्वाद. गुरुनाथ महाराज आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराज की जय. गुरु ब्रह्मांड महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. मध्यंतरी राम मंदिरात मंडळी तिकडे नारिंगराला आली होती. त्यांना कल्पना असेल की त्यावेळेला आपल्याला एक आवाहन त्यांनी केलं होतं. तिथे तो उपक्रम गेली 8-10 वर्ष सुरू होता. त्याच्या संगतीसाठी काही लिखित जपाची आपण करू शकलात, सहकार्य केलं तर बरं होईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार इथल्या सगळ्या मंडळींनी ते मनावर घेतलं. आपण पुण्याहून ज्या उपलब्ध होत्या त्या वह्या आणल्या आणि त्याच्यावर ते सुरू केलं. ते काम आता तडीला गेलेलं आहे. त्यांचंही तिकडचं संकल्प पूर्ण झाला असेल अशी मला खात्री वाटते. रामासमोर विचारलेला शब्द आहे त्या दिवशी तिथं म्हटलंच होतं, तो काही राम करू देणार नाही असं मला वाटतं. असं त्या दिवशी त्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला होता. त्यानुसार बहुतेक त्यांनी ते सगळं करून घेतलेलं असेल. त्याचं काय जे आहे नोंद ती सगळी त्यांच्याकडे आहे. तर त्या वह्या आता तिकडे जातील. त्यानिमित्ताने महाराजांनी आणि रामरायांनीही आपल्याला ही एक थोडीशी सूचना दिली की आपल्याकडे मौन जपाचं प्राधान्य आहे, त्याची गरज पण आपल्याला आहे. ही गोष्ट खरी आहे. सर्वात शेवटी तिथेच जायचं आहे. पण तत्पूर्वी ह्या 2 पायऱ्या अजूनही आहेत. त्यातल्या वैखरी जपाकडे आपण मधून लक्ष देतो आणि आपल्या शिबिराच्या निमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपण एखादी वैखरी माळ करून तरी का होईना आपण वैखरी जप करतो. त्याच्यावर बंधनं आहेत, त्याची आपल्याला कल्पना आहे, त्याची आपली चर्चाही पूर्वी झालेली आहे. तशीच लिखित जपाला काही बंधनं आहेत आणि त्याच्यात काही अडचणी पण आहेत. हे सगळं आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे आपण तो विषय घेतला नव्हता. फक्त रामासमोरच तो विषय झाल्यामुळे ती आपल्याला सूचना हे लक्षात आलं आणि त्यानुसार सर्वांना मिळणारा आनंदही कळला. तर फक्त एक आहे की ह्याची मर्यादा त्याला आहे. त्यामुळं ह्यात आपण स्वतः इथे काही संतछायात जी मंडळी उपासनेसाठी येतात त्यांच्यापुरती अशी एखादी लिखित जपाची साधी वही का विना आपण ठेवावी असा विचार होता. तो त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. त्याला त्यांनी यश किंवा फळ दिलेलं आहे आणि आशीर्वाद दिलेला आहे. त्यानुसार वही इथे आपण घेतली आणि ती आता महाराजांच्या समोर ठेवायचं काम आहे. त्याच्यावर काही सूचना महत्त्वाच्या आहेत तेवढ्या वाचतो आणि मग आपल्या आजच्या समारोप केला. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचर्य महाराज की जय. गुरु ब्रह्मानंद महाराज की जय. यज्ञानाम जपयज्ञोस्मी हे आहे आपल्यासमोर ही आता ठेवलेली आहे. याच्यात जसं हे करावं असं आहे तसंच यात गुंतावं असं नाही हे पण त्याच्याबरोबर सांगायचं आहे. कारण आपल्याला मौन जप काढायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. आपल्यात मंडळी करतातच आहे. तिथे आधी जपाची संख्या आपल्याला कल्पना आहे काय होतोय तो. इथे नामाचं आपल्याला कल्पना असल्याप्रमाणे नामाचं इथं बंधन नाही. भगवंताचं जे नाम आपल्याला प्रिय आहे ते आपण निवडतो. त्यामुळे याच्यात अनेक अडचणी ही वही इथे ठेवण्यामध्ये सुरू करण्यामध्ये होत्या. त्या सगळ्या दूर व्हाव्या म्हणून साधी वही आपली आहे. ती त्या वहीमध्ये एवढीच अपेक्षा आहे की एक अर्धा पान फक्त लिहावं, बस 10 ओळी लिहा, एवढं पुरेच होईल. त्याच्यापेक्षा जास्त ताण घेण्यात काही अर्थ नाही. आणि त्यातून अगदीच राहुल नाही तर 6 महिन्यांनी ही वही बरोबर संपेल. एक पान पूर्ण लिहिलं तर म्हणजे एक पृष्ठ एक बाजू पूर्ण लिहिली तर 6 महिन्यांनी जुलैमध्ये ज्या वेळेला आपली जपाची सांगतेचा कार्यक्रम असतो
त्यावेळेला आपल्या नावापुढे आणखीन एक वहीची आवश्यकता आहे असं सांगून ती आपण घेऊन जावी अशी विनंती आहे. तर देताना ही आपल्या ह्या पुरतीच मर्यादित ठेवावी, कारण ही पुन्हा अशीच सबसिडाईज्ड आहे आणि त्याच्यासाठी आपल्याच एका साधकांनी मदत केलेली आहे. नामोल्लेख त्यांना नको आहे, त्यामुळे मी तो करीत नाही, तो महाराजांच्याकडे झालेला आहे. तर ही जी लिखित जपाची संक्षिप्त माहिती आहे ती वाचावी अशी माझी विनंती आहे. की संत छायेतल्या वार्षिक जपसंकल्पात सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी केवळ ही लिखित जपवही साधकांच्या सहकार्याने मर्यादित स्वरूपात पुरवण्यात येत आहे. येथील जपसंकल्प मुख्यतः मौन जपाचा आहे. लिखित व वैखरी जप हे शक्यतेनुसार आणि पूरक म्हणून करण्यात येतात. ते जप ऐच्छिक आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येकाने ही घेतलीच पाहिजे किंवा केलाच पाहिजे असं नाही. त्यामुळे वर्षभरात जास्तीत जास्त 2च लिखित जपवह्या देण्यात येतील आणि या वह्यातला जपच इथं स्वीकारण्यात येईल. लिखित जपानं नामसेवा घडावी, त्यात साधणारी बाह्य आणि मानसिक एकाग्रता पुढे मौन जपाला उपयुक्त ठरावी, यासाठी ही योजना आहे. भगवंताचं नाम कोणतंही इथं चालतं. वहीत आपलं नित्याचं नाम आपल्या शक्यतेनुसार जास्तीत जास्त वेळा लिहावं, समासातली जागा वापरावी. यातला जप वेगळा मोजून इथं कळवण्याची आवश्यकता नाही. तो मोजून धरला नाही तरी चालेल किंवा 12 जुलैच्या आपल्या वार्षिक एकूण जपात हा जप समाविष्ट केला तरी चालेल. लिखित जपाचं वर्ष 22 डिसेंबर आजपासून, तारखेनी महाराजांची आज पुण्यतिथी आहे, त्यामुळे 22 डिसेंबरपासून पुढच्या 21 डिसेंबरपर्यंत त्याची सांगता डिसेंबर अखेरीस त्या वर्षी ठरलेल्या वेळेला होईल. त्यावेळेला जो सोयीचा वार वेळ असेल किंवा काही असा कार्यक्रम असेल, ज्ञानेश्वरी असेल, तर अशा वेळेला ती होईल. तेव्हा लिखित जपकर्त्यांनी कृपया वही घेऊन एकदम कार्यक्रमाला यावं अशी विनंती आहे. म्हणजे वेगळी त्याची गोळा करणं किंवा त्याचे काही रेकॉर्ड ठेवणं हे करायची आवश्यकता लागणार नाही. सांगतेच्या वेळी वह्यांचं पूजन होईल. अर्पणानंतर त्यावेळच्या कालमान गरजेनुसार वह्यांचा विनियोग कागदाची पुनर्निर्मिती किंवा तत्सम कामासाठी करण्यात येईल. ही काळाचे आपण पावलं ओळखूनच आपला परमार्थ सतत बसवत असतो. त्यातला हा एक भाग आहे. त्यामुळं तो वाया घालवला जाणार नाही, कुठे नदीत किंवा असा सुद्धा टाकला जाणार नाही. तो परत एकदा जो जसा कागद आपण वापरला, कोणीतरी तयार केला म्हणून पुन्हा तो कागद निर्माण व्हावा, यासाठी त्या कागदाकडे पल्पसाठी ही वह्या रवाना नंतर होतील. संदर्भासाठी इथली जपसंकल्प स्वरूप व पद्धती ही पुस्तिका पाहावी, की फक्त पाहायला आपल्याला एक अजून 15 दिवस थांबावं लागेल. ती पुस्तिका DTPमध्ये आहे आता, ती एक 8-10 दिवसांनी आपल्यासमोर येईल. पण बाकीची जी जपायला येणारी मंडळी आहेत त्यांना याची कल्पना आहे. त्यामुळे इथे जे नेहमी जपायला येतात त्यांच्यासाठी हे आहे, किंवा यात जे सहभागी असतात त्यांच्यासाठी आहे. तर ही सबसिडाईज करण्यामध्ये अर्थात हे फुले काकांच्या दुकानामध्ये आणू नका अशी त्यांची विनंती आहे, कारण ही 18 रुपयाला बाहेर वही आहे, ही आपण 5 रुपयाला देतोय. त्यामुळे ती इतर शालेय कामासाठी वापरली जाण्याची शक्यता आहे जास्त. त्यामुळे तिकडच्या त्या वितरण व्यवस्थेत ही नाही. ही फक्त शनिवारी इथे जो उपासनेला येईल त्यांनी स्वतःचं नाव नोंदवून, त्याच्यावर नंबर आहे, त्या नंबरवर त्याचं नाव आणि फोन नंबर एवढं लिहून घेतलं जाईल. त्याच्या याद्या इथं तयार आहेत, तर त्यानुसार नंबर घालून ठेवलेले आहेत वह्यावर. त्याच्यापुढे ते आपलं नाव लिहितील, आपल्या नंबरची वही आपल्याला देतील. ज्या वेळेला सांगत असेल त्यावेळेला त्या वह्या परत करायच्या वेळेला ही यादी बरोबर पिक केली जाईल की त्या नंबरच्या वह्या परत आल्या ना. दरम्यान कोणाचे जर काम पुढे गेलं असेल, 10 ओळीच्या वर त्याला लिहावं वाटलं, पूर्ण पान लिहावं असं वाटलं, तर त्यांनी ते लिहायला काही हरकत नाही. पूर्ण पान लिहावं, त्याची वही 6 महिन्यांनी संपेल अशी साधारण याच्यात पृष्ठांची योजना आहे. त्याच्यामुळे ती 6 महिन्यांनी संपली की मध्ये कुठे आणू नये, काही सांगायची आवश्यकता नाही, आपला त्यात वेळही घालवायला नको. जुलैमध्ये जो सांगतेचा कार्यक्रम आपला जपाचा असतो त्यावेळेला सर्वजण एकत्र येतात, तर त्यावेळेला आपण सांगून जा की माझी वही संपलेली आहे, त्यामुळे दुसऱ्या एका वहीची आवश्यकता आहे, ती पुन्हा डिसेंबरपर्यंत संपेल. तर अशा तऱ्हेनं हे पुढच्या 22 डिसेंबरला पुन्हा हे वर्ष संपेल आणि ही वही या तऱ्हेनं आहे. याच्यामागं सूचना आहेत आणि नाव आणि एकूण जप हे मांडण्याची तरतूद आहे. प्रत्येकाचं नाम वेगवेगळं आहे. जे ज्याचं नाम असेल ते त्यांनी लिहावं. ते राम मंदिराचं काम होतं म्हणून त्याच्यावर जप छापलेला श्रीराम जयराम जय जयराम अशा तऱ्हेचा जप होता, तोच लिहावा अशी अपेक्षा होती. त्याला आपण त्यावेळेला प्रतिसाद दिलात म्हणून ते काम पूर्ण झालं तिकडे. आणि आता मात्र आपले जे नाम असेल ते आपण लिहायला हरकत नाही. हे ऐच्छिक आहे, लिहिलं पाहिजेच असं नाही. तर ज्यांना लिहावं असं वाटतंय त्यांच्यासाठी ही वितरण व्यवस्था इथे आहे. फुले काकानंतर किंवा ही मुलं ते काम करतील आणि सृष्टी संदेशचं वितरण आहे ते बाहेर फुले काका करतील. अशा तऱ्हेची व्यवस्था आजची आहे. निवेदन 2-3. एक, आत्ताचा हा कार्यक्रम झाला की यानंतर आपल्याला जी सांगता संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने पाहायला मिळाली आजची, आणि हे सगळं आपल्या हातात पुस्तक रूपाने पडलं, तर त्या प्रकाशनाच्या निमित्ताने, चतुर्मासाच्या एका वेगळ्या उपासनेच्या संगतीच्या निमित्ताने
खाली खिचडीच्या प्रसादाची सोय केलेली आहे, प्रकाशनाचा पेढा बरोबर आहे, कॉफी द्यायची व्यवस्था केलेली आहे. तर स्थानिक मंडळी जी आहेत त्यांना ही आजची बरोबर 6:15ची वेळ नेहमीची जाण्याची त्यांची झालेली आहे. तर त्याच्यासाठी त्यांना पुढे वेळ लागू नये म्हणून स्थानिक मंडळींना आधी प्रोत्साहन तिकडे ते घ्यायला द्या, जागा द्या, प्राधान्य द्या अशी विनंती आहे. आणि जी परगावची मंडळी आहे त्यांनी जरा थोडं सावकाशीनं मागून घेतलं तरी चालेल आणि ते झाल्यावर त्यांना स्थानिक मंडळींना जाऊ द्यावं. आणि परगावची जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर मला 4 शब्द बोलायचे आहेत. त्यामुळं हे सगळं झाल्यानंतर परगावच्या मंडळींनी आपले हे प्रसादाचं काम झालं खालचं की वर येऊन जपाला बसावं इथे. नंतर मी पुन्हा येतोय परत सगळे वर आल्यानंतर आणि आपल्याबरोबर काही इथे कुछ करावं अशी इच्छा आहे. तर परगावच्या मंडळींच्या बरोबर गप्पांसाठी नंतर वेळ ठेवला आहे. तर आता स्थानिक मंडळींनी जावा कसं म्हणायचं, पण तरी सुद्धा आता म्हणतो आपण काय सारखेच गप्पा मारत असतो, त्यामुळे काय प्रश्न नाही. तर आता परगावच्या मंडळींसाठी ते बोलायचं आहे. तर त्यामुळे त्यांच्यासमोर काही गोष्टी मांडाव्याचं आहे. तर ते परगावच्या मंडळींनी त्यांचं हे झालं, कॉफी पान वगैरे झालं की वर येऊन कृपा करून जपाला बसावं आणि मग परत वर येतो आणि मग हे सगळं त्यांच्याशी बोलणं होईल. ही एक योजना झाली असं आहे. नंतर ज्ञानेश्वरी उद्याच्या ह्या वेळेच्या कामाच्या ॲडजस्टमेंटसाठी केवळ आपण सकाळी घेतली होती. ती अगदी पहिल्यांदा जशी ज्ञानेश्वरी सकाळी 9 वाजता होती तशा वेळेला परत एकदा ज्ञानेश्वरी आहे. तर सकाळी 8ला जिथं जप सुरू व्हायचं आहे. परगावची मंडळी मुक्कामाला आहेत त्याविषयी त्यांना इथे सगळं सांगायचं नंतरच्या ह्याच्यामध्ये. तसं काही मोठं खाजगी आहे असं काय वाटायचं कारण नाही. तर ते जे आहे ते परगावच्या मंडळींना त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था सांगणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था सांगणं, त्यांना नंतर पुढे जेवायलाही थांबायचं आहे, पुढे रात्रीचं जेवण करून जायचं आहे, पुन्हा सकाळी त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था वगैरे ते सगळं त्यांच्याशी बोलायचं आहे. ते नंतर बोलू. आणि त्यामुळं परगावच्या मंडळींसाठी हे निवेदन वेगळं आहे. आणि अशी एक विनंती आहे की उद्याच्या ज्ञानेश्वरीचा जप सकाळी 8 वाजता सुरू व्हायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्याने 8 ते 9 जपाला यावं आणि 9 वाजता ज्ञानेश्वरी सुरू होईल. ते 11पर्यंत संपावी अशी अपेक्षा आहे. हे उद्याच्या ज्ञानेश्वरी संबंधी ज्यांना शक्य असेल आणि महाराज आणतील त्यांनी अवश्य यावं अशी सर्वांना प्रार्थना आहे. त्यानंतर दर महिन्याचा जो दुसरा रविवार असतो त्यावेळेला इथे नामदिवस असतो. आपल्या सर्वांना कल्पना आहे. जानेवारीचा नामदिवस हा चैतन्यमध्ये प्रशांत कुलकर्णींच्याकडे आहे. श्रीकृपामधली व्यवस्था ही कायमची व्यवस्था म्हणून आहे. पर्यायी जिथे कुठे व्यवस्था अशा तऱ्हेची होऊ शकेल किंवा आवश्यकता त्यांना वाटली किंवा घ्यावा असं ठरलं तर त्यासाठी हे निवेदन आहे. म्हणून जानेवारीचा नामदिवस हा चैतन्यमध्ये प्रशांत कुलकर्णींच्याकडे आहे. तर तो 13 तारखेला जानेवारीच्या दुसरा रविवार येतो. तर त्यावेळेला जे नामदिवसाला येतात त्यांच्यासाठी हे निवेदन आहे. त्यासंबंधी इथे लिहिलेलं असेलच आणि शनिवारच्या लोकांना 12च्या शनिवारी इथं त्याचं स्मरण करून दिलं जाईल. तर हे 2 निवेदनं झाली. आता आपण आपला एक पद म्हणूया आणि आजचं थांबूया. कोणाशी सांगावे सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला, संतांची पायी ठेवा. जग छिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, जग छिजे स्वार्थासाठी कोणी नसे कोणासाठी, संत मात्र करीती सेवा जगासाठी शिजविती जीवा, संत मात्र करीती सेवा जगासाठी शिजविती जीवा, संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला, संतांची पायी ठेवा. भेदभावासी ना स्थान बोध कृपाई समान, भेदभावासी ना स्थान बोध कृपाई समान, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा, संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा मजला,
नामस्मरण जय जय राम